हाय फ्रेंड्स, वेलकम टू रुपालीज किचन. आज आपण उन्हाळा स्पेशलमध्ये 4 आपण लस्सीचे वेगवेगळे प्रकार बघतोय. तर त्यामध्ये पहिला आहे केसर पिस्ता लस्सी, दुसरा आहे चॉकलेट लस्सी, तिसरी आहे प्लेन लस्सी आणि चौथी आहे बनाना लस्सी. तर या लस्सीच्या रेसिपी बनवणं एकदम सोपं आहे आणि मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजवलेलं आहे. तर चला तर मग मस्त या रेसिपींना सुरुवात करू. तर पहिली आपण केसर पिस्ता लस्सी बनवून घेऊ. तर इथे मी मिक्सरचं मोठं जार घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 1 कप दही घेतलेलं आहे. दही तुम्ही घरचं किंवा बाहेरचं घेऊ शकता. तर इथे मी पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत. ते पिस्ते मी 20 ते 22 घेतलेले होते. तर त्यांचे मी असे 2 तुकडे करून घेतले. आता यामध्ये मी थोडं केसर घालते. तर मी यामध्ये केसर घालून घेतलं. आता मी इथे 2 ते 3 आईस क्यूब घालते आणि 2 टेबलस्पून साखर घालते. साखर तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता आणि थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. मिक्सरमध्ये आपल्याला जास्त वेळ फिरवायचं नाही, थोडा वेळच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर इथे मी काचेचा ग्लास घेतला आणि बघू शकता त्यामध्ये मी ही लस्सी आहे ती सर्व्ह केली आहे. त्यावर गार्निशिंगसाठी इथे मी थोडंसं केसर घातलंय आणि इथे पिस्त्याचे मी असे काप करून घेतलेले, ते यावर मी गार्निशिंगसाठी घालते. तर बघू शकता मस्त असं केसर पिस्ता लस्सी आपली बनवून तयार झालेली आहे. तर हे बनवणं किती सोपं होतं तुम्ही बघितलंच असेल. तर आता आपण दुसरी लस्सी बनवून घेऊ. तर दुसरी लस्सी आपली चॉकलेट लस्सी आहे. तर इथे मी मिक्सरचं जार घेतलं. त्यामध्ये 1 कप दही घेतलं. 2 चमचे इथे मी कोको पावडर घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपण साखर घालून घेऊ. तर साखर इथे मी 4 टेबलस्पून घालते. साखर तुम्ही तुमच्या हिशोबाने यामध्ये सुद्धा कमी जास्त करू शकता. तर आता आपण यामध्ये चॉकलेट सिरप घालून घेऊ. तर चॉकलेट सिरप इथे मी 2 टेबलस्पून वापरलेलं आहे. तर 2 टेबलस्पून तुम्हाला जर जास्त घालायचं असेल, तर तुम्ही चॉकलेट सिरप अजूनही यूज करू शकता. तर आणि इथे मी आईस क्यूब घालून घेते. तर इथे मी 2 आईस क्यूब घातलेले आहेत आणि थोडंसं असं 2 टेबलस्पून जेवढं पाणी घातलं आणि मिक्सरमध्ये फिरवून घेते. मिक्सरमध्ये जास्त आपल्याला फिरवून घ्यायचं नाही, नंतर लस्सी पातळ होऊ शकते. तर इथे मी गार्निशिंगसाठी असं ग्लासला चॉकलेट सिरप जे आहे ते असं मी थोडंसं असं लावून घेते, म्हणजे गार्निशिंग केल्यावर अजून छान दिसेल आणि टेस्ट पण खूप मस्त येईल. तर बघू शकता असं मी गार्निशिंग करून घेतलं आणि जी चॉकलेट लस्सी जी बनवून घेतली ती यामध्ये मी सर्व्ह केली. तर आता यावर आपण चॉकलेट मस्त असं किसणीवर किंवा मी इथे जो पिलर असतो बटाटा सोलायचा, त्याने मी असं दुसऱ्या साईडने जे टोकं असतं त्याने मी असं चॉकलेट असं थोडंसं घासून घेते, म्हणजे एकदम बारीक कण निघतात त्याचे. तर तुम्ही इथे ग्रेट करून घातलं तरीसुद्धा चालेल. तर बघू शकता छान अशी आपली चॉकलेट लस्सी बनवून तयार झाली. तर आता आपली तिसरी लस्सी आहे प्लेन लस्सी. तर इथे मी मिक्सरचं जार घेतलं. त्यामध्ये 1 कप मी दही घेतलेलं आहे. तर दही मी इथे घालून घेतलं आणि यामध्ये मी अर्धा टेबलस्पून वेलची पावडर घातलेली आहे. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घातली तरीसुद्धा चालेल आणि इथे मी साखर घालते. तर साखर मी इथे 4 टेबलस्पून घातलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता आणि इथे मी आईस क्यूब घालते 2 ते 3 आणि थोडंसं पाणी घालते. पाणी एकदम थोडंसं घालायचं आणि आता मी मिक्सरमध्ये फिरवून घेते. तर बघू शकता इथे मी ग्लास घेतले त्यामध्ये मी सर्व्ह करते. तर हे बघू शकता छान अशी आपली मस्त प्लेन लस्सी बनवून तयार झालेली आहे. तर यावर आपण गार्निशिंगसाठी काही घालत नाही. प्लेन लस्सी साधीच असते. तर मी अशी सर्व्ह केली. तर इथे आपली चौथी लस्सी आहे बनाना लस्सी. तर बघू शकता इथे मी मिक्सरचं जार घेतलं त्यामध्ये 1 कप मी दही घातलं. आता यामध्ये मी 7 ते 8 बदामं घालते. बदामं मी भिजवून पाण्यामध्ये वरची सालं काढून घेतलेली होती आणि 7 ते 8 मी इथे काजू घातलेले आहेत आणि इथे मी 2 केळी घेतलेली आहे. तर ही केळी इलायची केळी आहे. तर तुम्ही साधी केळी घातली तरीसुद्धा चालेल. त्याचे मी तुकडे करून घेतले बघू शकता. तर आता यामध्ये मी साखर 5 टेबलस्पून घालते. तर इथे मी साखर घालून घेतलेली आहे. साखर इथे सुद्धा तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. तर आता यामध्ये आपण आईस क्यूब घालून घेऊ. तर इथे मी आईस क्यूब घातले 2 ते 3 आणि थोडंसं पाणी घालून घेतलं आणि मिक्सरला मी फिरवून घेते. इथे मी ग्लास घेतलेला आहे त्यामध्ये मी सर्व्ह करते. तर बघू शकता छान अशी दाटसर आपली लस्सी बनून तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे मी बनाना लस्सी सर्व्ह केली. आता वर मी गार्निशिंगसाठी इथे मी केळ्यांचे छोटे-छोटे एकदम पीस करून घेतलेले होते आणि माझ्याकडे इथे पिस्त्याचे थोडे काप आहेत, तर ते सुद्धा मी यावर गार्निशिंग करून घेते. तर अशा प्रकारे मस्त अशा छानशा 4 रेसिपी आपल्या बनून तयार झाल्या लस्सीच्या. तर तुम्ही सुद्धा या 4ही रेसिपी नक्की करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटू नवीन रेसिपीसोबत. थँक यू फॉर वॉचिंग.